नमस्कार पुणेकर. आज मी आपल्याला घेऊन आलेलो आहे कोथरूडमधल्या प्रतीकनगर ह्या लोकेशनवरती. इथे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह 3 BHKचे मोठे युनिट्स असणार आहेत. ह्या प्रोजेक्टचं जे लँड पार्सल आहे साधारण 3.5 एकर्स असणार आहे. इथे तुम्हाला एक्सक्लुझिव्ह 4 टावर्स असणार आहेत. इथे तुम्हाला प्रत्येक टावर हे 28 मजल्यांचं असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला 3 लेवलचं कार पार्किंग असणार आहे. या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जे 3 BHKचे सायझेस आहेत ते साधारण 1050, 1157 आणि 1257 हा कार्पेट एरिया असणार आहे. इथे 3 BHKची जी प्राइसिंग आहे ती साधारण तुम्हाला 2,20,00,000पासून ते 2,75,00,000पर्यंत ऑल इन्क्लुझिव्हमध्ये असेल. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 30% हे ओपन स्पेस मिळणार आहे. ह्या प्रोजेक्टमध्ये 40+ मॉडर्न अम्युनिटीज असणार आहेत. ह्या फ्लॅटमध्ये फ्लोअर टू सिलिंग हाईट ही 9.3 फीट असेल. ऑल फ्लॅट्स ईस्ट अँड वेस्ट फेसिंग असणार आहेत. ए विंगमध्ये 6 फ्लॅट पर फ्लोअर असतील आणि 3 लिफ्ट्स असतील. B1 विंगमध्ये आणि B2 विंगमध्ये 8 फ्लॅट्स आणि 4 लिफ्ट्स असतील. सी विंगमध्ये 5 फ्लॅट्स आणि 3 लिफ्ट्स असतील. या प्रोजेक्टचं अजून एक USP म्हणजे इथे तुम्हाला मेडिकल कन्सल्टेशनसाठी डेडिकेटेड स्पेस असेल, जिथे तुम्हाला 10 बेड्स असणार आहेत. सोबतच त्यात सेपरेट एज्युकेशन सेंटर फॉर पर्सनल ट्युशन ही सुद्धा सोय असणार आहे. ह्या प्रोजेक्टचं जे पोझिशन आहे ते तुम्हाला डिसेंबर 28 डेव्हलपरकडचं कमिटमेंट आहे आणि मार्च 2030 हे रेराचं असणार आहे. चला तर आता आपण 3 BHKचा सॅम्पल युनिट बघूयात. आता आपण जो बघणार आहोत हा जो 3 BHK आहे तो 1257चा कार्पेट एरिया असणार आहे. चला तर आपण आला 3 BHK बघूयात. इथे तुम्ही बघू शकता हे तुम्हाला सेफ्टी डोअर दिलेला आहे. इथे तुम्हाला फिंगरप्रिंट असणार आहे. हे डिजिटल लॉक आहे तुम्हाला इथे. इथे तुम्हाला एक सेफ्टी ग्रिल दिलेला आहे. तुमचे बाहेरचे काही पार्सल किंवा कुठले तुमचे लेटर्स वगैरे असतील ते तुम्ही इथे पुटअप करू शकता. जसं तुम्ही समोर येताल इथे तुम्हाला इथे एक व्हिडिओ डोअर फोन दिसेल. आतमध्ये एंटर केल्यानंतर तुम्हाला हा सेकंड डोअर असेल तुमचा. इथे प्रत्येक फ्लॅटचं जे डायरेक्शन आहे ते तुम्हाला ईस्ट वेस्ट फेसिंगच असणार आहे. आता आपण एंटर केलेलं आहे ते एंट्रन्स फॉयरमध्ये. हा स्पेस जो आहे तो तुम्हाला घराच्या प्रायव्हसीसाठी खूप चांगला आहे. ह्याची जी साईज आहे साधारण 5.5 बाय 6.5 असणार आहे. आता आपण आहोत आपल्या लिव्हिंग अँड डायनिंग स्पेसमध्ये. तुम्ही बघू शकता इथे हा स्पेस भरपूर मोठा आहे आणि हा वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला L शेपमध्ये असणार आहे. याची जी साईज आहे ती साधारण 12 बाय 18 असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे तुम्हाला एक डेडिकेटेड मंदिरचा स्पेस दिलेला आहे. तोही स्पेस साधारण तुमचा 7 बाय 4चा असणार आहे. ह्या लिव्हिंग रूममध्ये तुम्ही इथे प्रॉपर तुमचा सोफा अरेंज करू शकता. समोरच तुम्हाला इथे TV पॅनलसाठी सेपरेट डेडिकेटेड स्पेस आहे. जसं तुम्ही लिव्हिंगपासून समोर येताल इथे तुम्हाला एक स्पेशियस आणि मोठी बाल्कनी आहे जी की ऑल कवर्ड असणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता ही जे आहे टफन ग्लास दिलेला आहे. हे डबल ग्लेज टफन ग्लास आहे. याची हाईट साधारण 4.5 फूट असणार आहे. ह्या बाल्कनीचे जे डायमेन्शन असणार आहेत ते साधारण 5.5 बाय 3 असतील. इथे तुम्ही बघू शकता हे 3 ट्रॅक UPVC विंडोज प्रीमियम क्वालिटीच्या विंडोज तुम्हाला मिळतील इथे. आणि ह्या विंडोमध्ये तुम्हाला एक मस्किटो मेश पण असणार आहे जे की तुम्हाला संध्याकाळी तुम्ही हे पूर्ण कव्हर करू शकता. आता आपण आपल्या पहिल्या बेडरूमकडे जाऊया जी की तुमची पॅरेंट्स बेडरूम असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता ही जी रूम आहे खूप स्पेशियस आहे. 11 बाय 12.5चा हा साईज असणार आहे. इथे तुम्ही बघू शकता हे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी आणि लाईटसाठी एक मोठं सेपरेट विंडो दिलेला आहे. इथनंच तुम्ही लिव्हिंगला अटॅच असलेल्या बाल्कनीमध्ये एंटर करू शकता. ह्याच रूमला अटॅच असलेली वॉशरूम आहे. इथे तुम्ही बघू शकता अँटी स्किड टाईल्स तुम्हाला दिलेले आहेत. जॅग्वारच्या प्रीमियम ह्या फिटिंग्स आहेत. इथे ह्या बाथरूमचं वैशिष्ट्य म्हणजे हे कुठल्याही डेव्हलपरकडे तुम्हाला भेटणार नाही. इथे त्यांनी एल्डर लोकांना किंवा तुमच्या घरी जे काही वयस्कर लोक आहेत त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांनी इथे हे 2 हँडल दिलेले आहेत जेणेकरून त्यांना इथे इझिली ॲक्सेस करता येईल. आता आपण जाऊयात आपल्या किचन एरियाकडे. आता आपण आलेलो आहोत किचनच्या जागेकडे. ही जी किचन स्पेस आहे तुम्ही बघू शकता ही खूप स्पेशियस आहे. इथे तुम्हाला 2 प्लॅटफॉर्म्स असतील. त्याचबरोबर तुम्हाला इथे 2 सिंक असणार आहेत. एक तुमचा डेली यूजसाठी आणि एक तुमचा युटेन्सिलसाठी. इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला एक प्रॉपर विंडो दिलेली आहे. ही तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खूप बेटर असणार आहे. समोरच इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला वॉशिंग मशीन आणि तुमचं डिशवॉशरचे सेपरेट पॉईंट दिलेले आहेत. आणि भरपूर तुम्हाला इथे इलेक्ट्रिकल पॉईंट दिलेले आहेत जसे की तुम्ही तुमचे जे काही इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स आहेत ते इथे एकदम चांगले यूज करू शकाल. आता आपण बघतोय ती आपली ही डायनिंग स्पेस असणार आहे. या डायनिंग स्पेसमध्ये तुम्ही तुमचा 6 सीटरचा एक डायनिंग टेबल प्रॉपरली अरेंज करू शकता. आता आपण बघणार आहोत आपली सेकंड बेडरूम. चला तर मग या.
ही आहे आपली सेकंड बेडरूम. ही पण बेडरूम खूप स्पेशियस आहे. इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला इथे एक फुल विंडो दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला इथे लाईट आणि व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुम्ही इथे बघितलं ह्या रूमची जी साईज आहे साधारण 10.5 बाय 11.5चा हा रूम साईज असणार आहे. ह्या फ्लॅटच्या फ्लोरिंगबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही इथे बघू शकता, ह्या प्रीमियम क्वालिटीच्या मोठ्या साईजच्या तुम्हाला विट्रिफाईड टाईल्स असणार आहेत. आता जे बघणार आहोत आपण सेकंड बेडरूमचा हा कॉमन वॉशरूमचा एरिया आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे तुम्हाला एक वॉश बेसिन दिलेला आहे. हे वॉश बेसिन पण भरपूर मोठा आहे. इथेच तुम्ही समोर आल्यानंतर तुम्हाला हा कॉमन बेडरूमचा एक वॉशरूम आहे. याची पण साईज तुम्ही बघू शकता, साधारण 5.5 बाय 6चा हा साईज असणार आहे. तुम्ही इथे बघू शकता, ह्या प्रीमियम अँटीस्किड टाईल्स असणार आहेत खाली. आता आपण जाणार आहोत ह्या फ्लॅटमधल्या मोस्ट प्रीमियम रूमकडे, जी म्हणजे तुमची मास्टर बेडरूम असणार आहे. ही आहे तुमची मास्टर बेडरूम. इथे तुम्ही बघू शकता, इथे हा तुमचा मोठा स्पेस तुम्हाला असणार आहे. इथे तुम्ही तुमचं प्रॉपर बेड आणि वॉर्डरोब, परत ह्याच रूममध्ये तुम्हाला एक छोटं वॉर्डरोबचं डेडिकेटेड स्पेस इथे तुम्हाला मिळेल. तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्हाला ही मोठी विंडो आहे. परत हे प्रीमियम क्वालिटीजचे तुम्हाला विंडोज असणार आहेत, जिथे तुम्हाला तुमचं लाईट व्हेंटिलेशन हे प्रॉपर असणार आहे. ह्याच बेडरूमला तुम्हाला एक अटॅच बाल्कनी आहे, ज्याची साईज ही तुम्हाला 8 बाय 3 असणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, ही जी तुमची सेफ्टी ग्रिल आहे ही तुमची प्रॉपर डबल टफन ग्लासमध्ये असणार आहे आणि हे फुल 3 साईड कवर्ड असणार आहे. आता आपण बघूयात मास्टर बेडरूमच्या वॉशरूमकडे. मास्टर बेडरूमच्या वॉशरूममध्ये तुम्हाला इथे एक वॉश बेसिन असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे हे एक मोठं पॅनल असणार आहे, जे की जॅग्वारचं आहे. आणि ह्या सगळ्या फिटिंग्स तुम्हाला प्रीमियम असणार आहेत आणि इथे तुम्हाला एकदम क्वालिटीमधल्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. जर का तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल आणि तुम्हाला ह्या प्रोजेक्टबद्दल अजून माहिती हवी असेल तर तुम्ही खाली इथे दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकता.